चल पूर जरा खाऊन घे. अंजली, अगं रानाला जाऊन 2 वर्ष झाली आज. आता त्यातनं बाहेर पड की. अंजली, तू आयुष्यभर काय घरात बसूनच राहणार आहेस काय? अंजली, अगं घरात बसून राहणार परत येणार आहे काय? त्यांनी मला बोलवलं होतं पण मी वेळेत नाही पोचले म्हणून राणाजी सोडून गेले. अगं पण अंजली, नाही गोदाक्का, काही झालं तरी मी हे घर सोडून नाही जाणार कुठे. अंजली, पण ह्याचा फायदा वहिनी साहेब घ्यायला लागले. त्याचं काय? अगं समध्या गावाला दावणीला बांधलंय त्यांनी. तू जरा बाहेर पडलीस तर त्यासनी आधार आणि तुला बी बरं वाटत. राणाजींमुळे माझा या गावाशी संबंध आहे. तर राणाजीच नाही मी कशाला जाऊ? आता तो संबंध संपला. मग काय घरातच बसून राहणार आहेस आयुष्यभर? हो, यापुढे फक्त लाडूला आणि युवराजांना मोठं करणं एवढंच माझं ध्येय. फक्त त्यासाठीच जगायचंय. मनाने तर केव्हाच मेलीये मी. तुम्ही तो नुसतंच रडत बसताय पण राणाला परत येणार नाही. नाही तुम्ही मला उठायला पण जाऊन देत नाही. मी जातो आता. युवराजला भूक लागली असेल, त्याला भरवायला हवं. तुझा काय बी संबंध नाही तरी बी तू ह्या पोरासाठी करतीस. अंजीनं जन्म दिला ती गावभर मिरवती. कलियुग म्हणतात ते हेच. तर राणाजीच नाही. किती करशील ग त्या रानासाठी? तुझा लय जीव बाई रानावर. शेवटी आमचं थोरलं दीर होतं राणा भाऊजी. होय होय होय, म्हणून तर तू वहिनीपणाचं कर्तव्य निभावलोस ना. बरोबर की नाही? नमस्कार वहिनी साहेब. हे बघ, नमस्कार. ही फाईल, शाळेमध्ये नवीन कॉम्प्युटर, रंगकाम, शाळेची डागडुज्जी या सगळ्या गोष्टींचा प्रस्ताव यात मांडलेला आहे मी. आणि त्याचं बजेटही दिलंय. किती टक्के वाढीव आहे? 30%. फक्त काय हेडमास्टर, आमच्या ताईची लायकी काढताय का काय? फक्त 30%? नाही 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 नाही, तसं नाही आहे वहिनी साहेब. अहो, आपण दौलतवाडीच्या उद्धारक, सुधारक, तारणहार, गोर गरिबांच्या कैवारी, आदरणीय माननीय नंदिता गायकवाड वहिनी साहेब यांची लायकी काढण्याचं पातक, महापातक माझ्यासारख्या गरीब हेडसराकडून होईल का? शक्य तरी आहे का ते? असं मग या टायमाला आमचा 100% फायदा झाला पाहिजे. 100? अहो पण कसं शक्य आहे ते? यो तुमचा प्रॉब्लेम आहे. आम्हाला 100% पाहिजेत या टायमाला. अहो पण हेड सर, माझ्या ताईसा पाहिजेत म्हणल्यावर पाहिजे. बाकी तुम्ही काय बी करा. आणि नाही झालं तर डायरेक्ट बदली वर. नाही 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 नाही, तुम्ही म्हणाल तसं, तुम्ही म्हणाल तसं. ठीक आहे, ती फाईल द्या आमच्या चंदीकडं आणि तुम्ही निघा. आणि हा,
लवकरात लवकर ग्रँट मिळायला पाहिजे. या. आणि तू ती फाईल घेऊन वाड्यावर जा. आणि तुम्ही तू ही फाईल घेऊन वाड्यावर जा असं म्हणलं. चला गावात एक फेरफटका मारून येऊ. कशाला? दहशत राहिली पाहिजे आमची या गावात. बरोबर बरोबर. चला. तुझी गिरणीकडे जाऊया आपण. अरे गिरणीत कशाला? अरे सगळ्यात चांगली जागा तुझी गिरणच आहे. चल मर्दा. चांगली जागा म्हणजे कशाला रे? अरे मला लय भ्या वाटायला लागले. वहिनी साहेब काय ना काय करणार. तुझ्या पाया पडतो. अरे कुठं पण लपी तुझ्या गिरणीत लपी पिठात लपी मला कुठं पण लपी चल. कारण मला ह्यात वाचू तुझ्या पाया पडतो. बरं मी असं करू काय? मी पोलिसात जाऊ काय? पोलिसात जाऊन काय उपयोग होणार आहे? तिथे जाऊन तू काय सांगणार? अरे तोवर गुन्हा घडत नाही तोवर पोलीस काय करणार नाही. गिरणीत अरे पण नको गिरणीत नको माझ्या. अरे माझ्या गिरणीत लपवले असं तो कळलं लोकांना तर माझी गिरण मध्ये नाही. अरे माझा काय म्हणत त्याच्या जीव जातो काय त्याच्या. नको तसं नाही पण माझ्या नको. त्याच्या काय कर तुझ्या पाया पडतो मला ह्यात वाचू रे. माझ्या या गावात तुला फक्त एकच व्यक्ती वाचेल, ते म्हणजे वहिनी साहेब. पण त्यांचा मूड तर तू सकाळीच खराब केला. तेव्हा तुमचा जायचा टाइम झाला पाहिजे ना. चला एकदम माफ कर. एकदम हे बघ. हे सगळं वाड्यावर सांगायचं. हा तिथं नाही. चल बंड्या नको बंड्या. हे बघ पाहिजे गप गुमान सांगतोय तोवर ऐक. थोडक्यात निभू नाहीतर वहिनी साहेबांच्या आधी मी तुझा हातपाय तोड. आणि वहिनी साहेब तर तिथे एक्स्ट्रा. हा तेव्हा माझा ताप वाढवू नकास. काय चाललंय? अरे पास कर आता. काहीतरी चमत्कार कर. अन्याय संपव सगळा. तायडे अख्ख्या गावाला मात्र असं दमात ठेवलायस तू. माणसं तुझ्या समोर यायला तशी चळचळ कापत्यात. पण तायडे काय मी म्हणा हे सगळं माझ्यामुळं. मी जर त्या गायकवाडला मारला नसता की नाही तर त्यानं तुला कुठच्या कुठं गायब केला असतं. गेल्या 2 वर्षात 2000 वेळा ऐकवलेच पप्या. काय तायडे आजच्याच दिवशी मी त्या रणविजय गायकवाडला मारला होता ना बघ. म्हणून जरा आठवण आली ग. त्या ठोकळ्याला तू मारलास त्याचा द्यायचा तो मोबदला दिला आम्ही. आणि तुझी गावात दहशत माजवतो ते. अगं तायडे आपल्या पुढच्या 7 पिढ्या बसून खातील एवढं कमवू आपण. आम्ही. अरे तेवढी पोच आहे का पप्प्या तुझी? एकतर त्या ठोकळ्याला मारला सही न घेता. आज पतूर त्याचं मड बी मिळालं नाही. तेव्हा इस्टेट अजून बी नावावर होत नाही आमच्या. नशीब मी एक बॉडी मॅनेज केली म्हणून बरं. म्हणून गावाला पटलं तरी राणा मेलाय म्हणून. आज तर काय त्याच्या कैलासवाची पणाचं उद्घाटन बी झालं. हे तू आणि आम्ही म्हणतोय म्हणून पप्या. कोर्टाला खात्री पटत नाही त्याचं काय. हे बघ जवळ थेरडा आणि ठोकळा दोघं बी सही करत नाहीत तवर आम्ही नुसतं नावाला मानत. ठोकळा तर मेला तो काय आता सही कशी करणार. आणि थेरडा काय ऐकत नाही. नशीब त्या थेरड्याला मी गायब केलं नाहीतर 4 चौकात अडचणीत आणलं असतं आपल्याला. त्याला
काय शेवटी किती बी झालं तरी मंत्री होता तो. तायडे, आता त्याचा खून करूया काय? म्हणजे त्यो एकदा मेला की आपल्याला कोणाची भ्याच नाही. अरे किती खून करशील आणि त्याचा खून करून तरी इस्टेट मिळणार आहे काय आम्हाला? त्यापेक्षा राहू दे. आत्ता जसं डांबून ठेवलाय तसंच राहू दे. कवा ना कवा करतोय ती सही. चल मग आजचाच दिवस चांगला आहे. बघूया ते थेरडा सही देतोय का, आणि एकदा का त्यानं सही दिली की तरडीचा खोटच घेतो त्याच्या. आणि त्यात काय होईल, बाप लेकाची पुण्यतिथी एकाच दिवशी साजरी करता येईल ना. आणि तुझं पैसे बी वाचतील. असं म्हणतोस? चल वळव गाडी. हे म्हातारा उठ उठ उठ. हे उठके. उठ 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 उठ. हेरड्या, तुझ्या पोराची दुसरी पुण्यतिथी साजरी करून आलो आम्ही. आता उठ आणि गप गुमान त्या पेपरावर सही कर. ठीक आहे. उठ म्हटले की नाही? उठ उठ गप साई कर. चल चल साई कर. ठीक आहे. पेन पडलं परत ये. अरे बाबा उठ, नाहीतर आजच्या दिवशी तुझी बी पुण्यतिथी साजरी करतो बा. पप्या, अरे मेलेल्याला कशाला मारायलायस? काय तायडे, या म्हाताऱ्यानंच माझं राजकारण मातीत घातलं होतं. मला तडीपार करायला लावलं होतं. याला जगाबाहेर केल्याशिवाय गप बसणार नाही आम्ही. उठे उठ उठे उठ. छान आहेस. मागो हो. मामनजी, गप गुमान सही करून मोकळं व्हा आणि आमसनी बी मोकळं करा. अहो किती दिवस भिजत घोंगडं ठेवायचं? कैदाशीर आहेस तू. माझ्या रानाला गेलस, माझं घर संपवलंस, नरकात नरकात जाशील तू. हेरड्या, तुला जित्ता ठेवला त्याचं उपकार मानायचं सोडून वर आमाचे शिव्या द्यायलाय. पप्या, जितेपणी नरक भोगायला लाव या थेरड्याला. ठीक आहे. नरकाचा ब्या कुणाला दाखवतेस? विनया दाबरत. अरे या तुझ्या कागदावर सही करणार नाही जीव गेला तरी. सगळ्या जगासमोर ओरडून आणि तुझा काही तशी पण. वरड, किती बी वरड, पण कुणाला काय ऐकूच जाणार नाही. आणि हितनं बाहेर जाण्याचं स्वप्न तर सोडूनच दे. या गोडाऊनच्या बाहेर तू आता कधीच जाणार नाहीस म्हाताऱ्या. तायडे, आपण उगाच रिस्क घ्याय नको. आणि हे म्हातारं काही सही करणार नाही, त्याला आजच्या आज इथं संपवून टाकूया. आता बाहेर कुणाला काही कळलं ना, सगळं अंगलटील आपल्या. शांत स्वतः तवा यो स्वतःच घालवून बसला. अख्ख्या जगाला यानं स्वतःच सांगितलं, मी आता समद सोडून चाललोय एकटाच कुठं तर. सार्वजनिक जीवनात येणार नाही.
म्हाताऱ्या म्हाताऱ्या, अरे हिथंच फसलस तू. सर रणविजय गायकवाडांचं गायब होणं या मागे आपल्या विरोधकांचा काही डाव असण्याची शक्यता? नाही, तशा पद्धतीचं राजकारण आम्ही कधी केलं नाही आणि तसा राजकीय विरोधक पण नाही कोणी. मग नेमकं काय झालं असेल असं तुमचं मत आहे? शोध सुरू आहे. राणाच्या मारेकरांना पोलीस शोधून काढतील याची खात्री आहे आम्हाला. आपण राजीनामा देणार आहात असं कळालं, हे खरं आहे का? यापुढं राजकारणात आमचं लक्ष लागणार नाही, म्हणून आम्ही मंत्रिपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिलाय. घरची जबाबदारी आम्ही सुद्धांवर सोपवली. या धक्क्यातून जोर आम्ही सावरणार नाही, तर आम्ही एकटे कुठेतरी जाऊ. तोपर्यंत आम्ही सार्वजनिक जीवनात उतरणार नाही. पण अशानं मारेकरी शोधायला उशीर होईल असं नाही का वाटत तुम्हाला? नाही होणार. जे होईल ते चांगल्यासाठी होईल याच्यावर आमचा विश्वास आहे. वैवाहिक निराशेतून रणविजय गायकवाडांनी आत्महत्या केली अशा काही अफवा आहेत, यावर आपलं काय मत? साफ खोटं आहे. सत्य एक दिवस बाहेर येईल याच्यावर आमचा विश्वास आहे. रणविजय गायकवाडांच्या मृत्यूचं गूढ अजूनही कायमच आहे. सत्य समोर आहे तुझ्या, आता काय करणार? वाट बघत हिथंच मरणार. अरे पप्प्या, तू किती मारायच्या गोष्टी करशील? आधी इस्टेट येऊ तर दे आमच्या हातात. ठीक आहे, मरणं कॅन्सल. आधी इस्टेट नंतर मग हे दिवस बी बदलतील. तुझे दिवस आले तसेच जातील बी. कोण घालवणार? तू का तुझी थोरली लाडकी रडूबाई सून? का तुझा बेवडा धाकटा पोरगा? का तुझा लाडका राणा? अरे बाबा, त्या ठोकळ्यामुळेच आज आमच्यावर एवढं चांगलं दिस आलंय. आणि आता ते जर बदलायचं असत्याल तर राणा परत यायला पाहिजे. पण त्या ठोकळ्याला तर आमच्या माणसांनी मारून टाकलाय. आता तो परत कसा येणार? पुनर्जन्म? हे ताडी तुझ्या पाप गिरस्ताची सजा तुला मिळणार. वाटळ तुझं अंगात किडा पडतो तुझ्या. ए चुप. तुझ्यावर मेहरबानी करून तुला जित्ता ठेवलाय आणि तू वर आमासनीच शिव्याशाप द्यायलास वय? सोडू दे ह्याला इथं. चल पप्प्या. कलियुग आहे का तायडी? हे कलियुग आहे. उपकारांची जाणीव बिनीव कुणाला काही राहिलेली नाही आता. पण मला एक कळत नाही, हे दर टायमाला तुला शिवाय करून घ्यायची काय हौस आहे ग? हा, मला तर काही सहन झालं नसतं बाबा. तायडी, तू फक्त एकदा वय म्हण, या म्हाताऱ्याला लगेच सपतो. याला सपवून काय मिळणार आहे पप्प्या? तो जर जित्ता राहिला तर इस्टेट आमच्या नावावर घेईल. ठोकळ्याला मारून एक डाव सुटलाय, दर टायमाला सुटतील असं नाही. तेव्हा ह्यो जित्ता राहण्याचाच आपला फायदा आहे. फायदा आहे काय? ठेवला याला जिता. बरं चला, त्या बाजीरावला बोलवलंय ना वाड्यावर. आमच्या डोक्यात तो कोयता कसा घालणार आहे ते जरा बघायचंच आहे आम्हाला. गावात जर आमचा भ्या कमी झाला असेल तर ते परत बसायला पाहिजे. बसायलाच पाहिजे. आपलं दुकान चालते नव्ह त्याच्यावर. चल तू, या टायमाला तुझी दहशत अशी फिट बसूया की नाही, परत निघता का माने.